नमस्ते. तर आपण अवेअरनेस आणून आपलं जीवन आपण बदलण्यासाठी आपण सत्य मार्ग शोधतो आणि समाजातील रियालिटी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करत असते. कधीही न ऐकणाऱ्या गोष्टी आपल्या समोर येतात आणि आपण थक्क होऊन जातो. मुलं असो किंवा मुली असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही आत्ताच्या स्थितीमध्ये काही ना काही स्ट्रगल चालू आहे. तो आर्थिक असेल, रिलेशनशिप मध्ये असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण काही ना काही आपल्या गोष्टी मनावरती येतात किंवा आपल्याला समाजात समोर पाहायला मिळतात. ज्या काही घटना आपल्या समोर आलेत, त्यावेळेस मनामध्ये अशी शंका निर्माण होते, की आपल्याला व्यक्तीच ओळखता येत नाही. दुसऱ्या चेहऱ्यामागचे आपल्याला वृत्तीच ओळखता येत नाही. पण या समाजामध्ये अशा कशा वृत्ती निर्माण होल्यात तेही समजून येईना झालं, की तो व्यक्ती माझं वाईट चिंततो, परंतु असेही काही व्यक्ती असतात, की जे आपल्या सोबतच उठतात, आपल्या सोबतच बसतात, आपल्या सोबत हसतात, आपल्या दुःखातही रडतात. परंतु तेच व्यक्ती आपण ह्या समाजामध्ये राहतोय, त्या समाजामध्ये असेही व्यक्ती असतात, की जे आपल्या सोबत हसतात, आपल्यावरती खूप प्रेम करतात, ही प्रेम प्रेम दाखवण्याचा देखावाही करतात, परंतु त्यांच्या मनामध्ये काही चाललंय आपल्याला समजून येत नाही. खोलात जाणं गरजेचं आहे, की त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे, त्याचा स्वार्थ कुठे आहे, तो काय चिंततो, त्याला काय हवं आहे आपल्याकडून. आपण प्रत्येक वेळी आपण ह्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करत चालू, त्यावेळेस आपल्याला ना आपलं जीवन आपण वाचवू शकू. कारण जी मध्यंतरी घटना घडली 2 दिवसापूर्वी, सतत आपण त्या ट्रेंडिंग्सला आपण त्या न्यूज पाहत होतो आणि त्यावेळेस मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला, की हसऱ्या चेहऱ्यामागे हे कितीतरी वाईट वृत्ती आणि वाईट भावना मनामध्ये दडलेल्या असतात. त्या ओळखण्यासाठी आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. प्रत्येकावरती डाऊट घ्यायला लागू. परंतु खरंच ही रियालिटी आपल्या समाजामध्ये होत चालली आहे, की आपणच आपलं आपलं ना एक समाजामध्ये आपली कुठली संस्कृती आपल्या कुठे येत चालली तेही समजून येत नाही आणि आपण आपले विचार आपण कुठेतरी बदलणं आणि आपण नीट पारख करणं, की समोरचा व्यक्ती कसा आहे आणि आपण जे पण काही आपल्या आजूबाजूला काही घटना घडतायत, त्यावरून आपण काही शहाणपणाच्या गोष्टी आपण मनामध्ये घेऊन अवेअरनेस स्वतःमध्ये दाखवून आपण पुढे चालणं कधीही आपल्याला गरजेचं आहे. व्यक्तीशी आपल्याला संघर्ष करताना मात्र नक्कीच ही होईल. कारण आपण प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीमध्ये डिस्टन्स आणि आपलं मानसिकता आपण राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण अंतर ठेवूनच आपण आपली वागणूक केली पाहिजे, हे मात्र नक्की. आणि हसत्या चेहऱ्याच्या पाठीमागचे मुखवटेही आपण कधी-कधी ओळखणं गरजेचं आहे. हीच आपल्याला हसत्या चेहऱ्यामागचं दुःख कधीही ओळखता येत नाही. कारण आपण कधीही म्हणतो ना, की तुला काहीतरी चिंता आहे. एखादा व्यक्ती दुःखी बसला तर आपल्याला कळतं, की त्याला चिंता आहे. पण जर हसणारा व्यक्ती असेल, तर त्या पाठीमागचं आपल्याला दुःख आणि त्याच्या मनातली जी वृत्ती चालू आहे ना, ती आपल्याला कधीही ओळखता येत नाही. काही गोष्टी समोर घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये असतील किंवा आपले संस्कार काय कुठे चाललाय, ह्यावरूनही आपण आपलं विचार करणं गरजेचं आहे. आपली भारतीय संस्कृती काय आहे आणि ह्या काही गोष्टी अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. त्यावेळेस आपलं मन कुठेतरी खचायला लागतं हे मात्र नक्की. तर सर्वसामान्य माणसाला फक्त हा एक चर्चेचा विषय ठरतो आणि त्या मुलींवरतीच पुन्हा यायला लागतो. म्हणून हा विषय तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. हे एक इथं मुलीचा किंवा मुलाचा प्रश्न नाहीये. हा एक विचित्र वृत्तीचा आणि विचित्र मानसिकतेचा इथं प्रश्न आहे. म्हणून अशा मानसिकतेला ही मानसिकता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, परंतु ती कधी-कधी ओळखता आली पाहिजे आणि त्यातून आपण अवेअर होऊन आपल्या कर्माकडे वळून पाहण्यासाठी आपण कर्म करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पण काही अशा घटना ऐकतो, त्यावेळेस मन मात्र हेलावून टाकतं. म्हणून आपण आपल्या मनासाठी आपण एकच हे करणं पाहिजे, की प्रत्येक वेळी ह्याला दोष, त्या व्यक्तीला दोष, ह्यामध्ये आपण ना फक्त गप्पामध्ये विषय चालू राहतो आणि पुन्हा मुलींवरती दबाव यायला लागतो. म्हणजे बाकीच्यांवरतीही पडायला लागतो आणि त्यामुळे त्यांचं जीवन विस्कळीत व्हायला लागतं. म्हणून हा कुठेतरी विषय त्या विषयाशी आपण निगडीत ठेवणं आणि आपलं जीवन आपण सुरळीत करण्यासाठी किंवा अशा वृत्तीच्या व्यक्तींपासून आपण सावध होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि
स्वतःला आपण स्ट्रॉंग करण्यासाठी, सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर तुमच्या ह्याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच टाईप करायला विसरू नका. सावध मात्र नक्कीच होण्याचा प्रयत्न करा. हसऱ्या चेहऱ्याच्या मागेही कधी कधी विचित्र वृत्ती असू शकतात, हे मात्र ह्या उदाहरणातून नक्कीच सिद्ध झालेलं आहे.